महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। ISO GMP सर्टिफाइड आयुष अप्रूव्हल सह WHO मान्यता प्राप्त समृद्धी आयुर्वेदा ठरतंय गंभीर व दुर्धर आजारांवर आयुर्वेदिक पद्धतीने गुणकारी वरदान। समृद्धी आयुर्वेदा देत आहे मणका विकार, गुडघेदुखी, मधुमेह, महिलांचे आजार, लैंगिक समस्या, मूतखडा, मूळव्याध, त्वचा विकार, पित्त विकार, वंध्यत्व व हाडांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर खात्रीशीर औषधे व रामबाण इलाज। समृद्धी आयुर्वेदाची जिल्हा वितरक, तालुका वितरक, डॉक्टर व आयुर्वेदिक औषधे मेडिकल यांच्या शाखांसाठी आजच संपर्क करा। समृद्धी आयुर्वेदा मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर योगेश फापाळे। मोबाईल नंबर 75 22 91 96 87 व 81 0803 38 87। जे भिकार भंगार मला रस्त्यावर विचारायला बसले त्यांचा काय मी चिंता करतो, तर जे गावानं वळवून टाकलेले आहेत ते पुढारी माझं काय करतील। आतापर्यंत इलेक्शन आलं की ढाबे खुले करून द्यायचे, गावागावामध्ये दारूचे खोके नेऊन टाकायचे, पाकिटवाल्या पुढाऱ्यांना पाकिटं द्यायची, 5 वर्ष कुणाला भेटायचं नाही, बरोबर नाही। आणि मग शेवटला ती पाकिटं दिली का त्या पुढाऱ्यांची किंमत काय, काही जणांनी तर बोलून दाखवलं की कोणाची काय किंमत आहे हे आम्हाला माहीत आहे। आणि मग त्या किंमतवाले पुढारी आपली लाळ घाटत घाटत तिथपर्यंत जाणार, तिथं त्यांची पाकिटं घेणार आणि गावात येऊन सांगणार, अरे हा बोका लय चांगला, दूध लय डोळे झाकून पितो, हा भाऊ लय चांगला, हा दादा लय चांगला। आता मला सांगा, तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवणार की ह्या? अकोले विधानसभा निवडणूक संपन्न होताच तर मतमोजणीत आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचा अवघ्या 5556 मतांच्या फरकाने विजय घोषित झाला। तर त्यांच्या अंगावर विजयाचा गुलाल पडताच त्यांनी गाव पुढारी यांना थेट धमकीवाजा इशाराच दिलाय। यात वार्ताहर तथा पत्रकारांनी पाकिट घेऊन कामे केली असल्याचा आरोप त्यांनी केलाय। सर्वसामान्य पत्रकारांसह ज्येष्ठ पत्रकारांचा देखील यात त्यांनी अपमान करत पत्रकारांची नाहक बदनामी केली आहे। तर सत्तेची मस्ती आली असल्याचे त्यांनी त्यांच्या बोलण्यातून व वागण्यातून एकूणच दर्शवलं आहे। सन 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात भाजपा सरकार होते, भाजपाचा मार्ग निवडायचा या भूमिकेने माजी आमदार वैभवराव पिचड यांनी राष्ट्रवादी पक्षाला रामराम ठोकत भाजपा पक्षात प्रवेश केला। खरं तर त्यांनी विकासाच्या मार्गासाठी त्यांनी भाजपा पक्षात प्रवेश केला। या निवडणुकीत माजी आमदार वैभवराव पिचड यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले। तर पिचडांच्या विरोधात असलेल्या लाटेवर आमदार डॉक्टर किरण लहामटे 1,13,314 मतांनी निवडून आले। आत्ताची सन 2024च्या विधानसभा निवडणुकीत 1,92,807 मतदारांनी मतदान केलंय। तर यात अमित भांगरे यांना 68,402 मते मिळाली। माजी आमदार वैभवराव पिचड यांना 32,783 व आदिवासी समाजाचे नेते मारुती मेंगाळ यांना 10,830 मते मिळाली। खरं तर यांच्यामुळे मतांचे विभाजन झाले। तर यात अवघ्या 5,556 मतांनी डॉक्टर किरण लहामटे यांचा विजय झाला। खरं तर लाडक्या बहिणींची लाट आणि वैभव पिचड व मारुती मेंगाळ यांच्यामुळेच आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचा हा विजय झाला असल्याचे मत सुज्ञ मतदार व्यक्त करत आहेत। या निवडणुकीत आमदार साहेबांनी लाखोंची माया मतदारसंघात ओतूनही 1,18,849 मतदार राज्यांनी आमदार डॉक्टर किरण लहामटे यांना नाकारले आहे। यामुळेच त्यांची तनतन होत आहे। तर ते थेट गाव पुढारी यांना धमक्या देत आहेत, तर पत्रकार बांधवांची बदनामी करत आहेत। खरं तर यात सर्वसामान्य शेतकरी वर्ग व मतदार आमदार लहामटे यांच्या आक्रमक वादग्रस्त वक्तव्यावर नाराज होते। तर आमदार लहामटे पडता पडता वाचले आणि नशीब चांगलं म्हणून निवडून आले, असेच काही मतदारांचे मत असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे। माजी आमदार वैभवराव पिचड यांच्यावर नाराजीचा सूर असताना मतदारांच्या नाराजीच्या लाटेवर निवडून आलेले आमदार 2019 नंतर आता पुन्हा एकदा 2024 मध्ये दुसऱ्यांदा मतांच्या विभाजनात माजी आमदार वैभवराव पिचड व मारुती मेंगाळ यांच्यामुळेच तर लाडकी बहिणीच्या लाटेवर आमदार डॉक्टर किरण लहामटे निवडून आले असल्याचे बोलले जात आहे आणि अंगावर विजयाचा गुलाल पडताच सत्तेची मस्ती चढली असल्याचे
त्यांनी त्यांच्या बोलण्यातून व वागण्यातून दाखवून दिलाय। आणि त्यांनी सोशल मीडियातील चॅनलवर बोलताना म्हणतात की जे दारूवर विकलेत, जे पैशावर विकलेत, त्यांनी माझ्याकडे येण्याचा त्यांना अधिकार नाही। ज्यांनी माझ्या विरोधात काम केलं त्यांनी माझ्याजवळ येऊ नये। तर इलेक्शन काळात ज्यांनी दमबाजी केली, भांडणे करण्याचा प्रयत्न केला, ती माहिती माझ्यापर्यंत पोहोचवा। त्या नादान पुढाऱ्यांचा बंदोबस्त मी करतो। काही वार्ताहर गुलाम झाले होते, तर काही वार्ताहरांनी सुपाऱ्या घेतल्या होत्या। काही पुढारी तुटून पडले होते। दारूचा पैशाचा खूप गैरवापर झाला। काही वार्ताहर पॅकेजवर काम करत होते, फेक नेरेटिव्ह पसरत होते, असे आरोप करत पत्रकार बांधवांची बदनामी केली। तर पुढाऱ्यांना पुन्हा एकदा धमकी वजा इशाराच दिलाय। सत्ता ही 5 वर्षाची असते, सत्ता येते जाते, परंतु लोकनेते निवडून आल्यावर हे जनसेवक असतात। त्यांनी जनतेची सेवा करायची असते, विकासावर काम करायचे असते। परंतु अकोले तालुक्यात वेगळं चित्र निर्माण झालंय। तर मग संविधानाने दिलेला अधिकार बजावलेल्या मतदारांनी व ज्यांनी आपल्या आवडत्या उमेदवारासाठी अहोरात्र काम केले, अशा विरोधात काम केलेल्या मतदारांची कामे कोण करणार? त्यांनी कुठे जायचे? हा प्रश्न सर्वसामान्य मतदारांना निर्माण झाला आहे। ज्यांनी आपले मत लोकशाही मार्गाने नोंदवले त्यांना कोणी वाली उरलाय की नाही? त्यांची कामे कोण करणार? पुढील 5 वर्षात आता आमदार डॉक्टर किरण लहामटे यांना तालुक्याची राजगादी मिळाली खरी, परंतु जनतेला थेट इशारा मिळत असल्याने मतदारात आमदारावरील नाराजीचा सूर वाढतच चालला असल्याचे भयान सत्य समोर येत आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, अकोले। आणि इलेक्शनच्या काळातही ज्यांनी कोणी दादागिरी केली असेल, दमदादागिरी किंवा भांडण करण्याचा प्रयत्न केला असेल, तर ती माहिती माझ्यापर्यंत पोहोचवा। ह्या नादान पुढाऱ्यांचा बंदोबस्त केल्याशिवाय मी राहणार नाही। जे दारूवर विकलेत, जे पैशावर विकलेत, त्यांचा माझ्याकडे येण्याचा अधिकार नाही। आणि ज्या काही खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, हे सगळा प्रकार जो झाला किंवा दारूचा पैशाचा खूप गैरवापर झाला। काही वार्ताहरांनाही त्यांचे गुलाम बनवले गेले। काही वार्ताहर पॅकेजवरती काम करत होते, फेक नेरेटिव्ह पसरत होते, आणि याचा सगळ्याचा परिणाम थोडाफार इकडं तिकडं, पण विजय सगळे पुढारी तुटून पडले होते। काही वार्ताहरांनी सुपाऱ्या घेतल्या होत्या। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।